या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंगला सावलीची खरी चिठ्ठी सापडते आणि ती चिठ्ठी वाचून सारंगला तर मोठा धक्काच बसतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की सावलीने याआधीसुद्धा त्याला डायरीवर एक गोष्ट लिहून दिली होती आणि मग तो पटकन जातो, ती डायरी शोधून काढतो आणि मग तो त्या चिठ्ठीवरचं आणि डायरीमधील अक्षर मॅच करून पाहतो. त्याच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी खरोखर सावलीने लिहिली आणि मग त्याला ऐश्वर्याने जी चिठ्ठी वाचली होती ती चिठ्ठी आठवते. तो वैतागून म्हणत असतो की मी त्या चिठ्ठीवरील अक्षर त्यावेळी चेक करायला हवं होतं. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, चूक नाही तर गुन्हा केलाय मी, पण आता काही करून मी सावलीला लवकरात लवकर या घरात पुन्हा घेऊन येणार. आणि मग त्यानंतर तो लगेच सावलीला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे एकनाथ आणि कान्हू सावलीची वाट पाहत असतात आणि मग त्यानंतर कान्हू एकनाथाला समजावत म्हणते की तुम्ही थोडं काहीतरी खाऊन घ्या, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल. मात्र ते रडतच म्हणत असतात की माझी साऊ कधी येणार गं. तर ती त्यांना समजावत म्हणते काळजी करू नका, विठ्ठल तिला लवकरात लवकर घरी घेऊन येईल. त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच ती जयंती रडत त्या ठिकाणी येते आणि मग ती म्हणत असते की मला काय तुमच्या साऊची काळजी वाटत नाही आहे, मला काळजी वाटते ती त्या भैरवी माईंची. आणि मग ती हसतच म्हणते की भैरवी माईने काय धमकी दिली आठवत आहे ना, जर ती सावळी घरात आली नाही ना तर मग बघा ती बाई आपल्याला घरातून बाहेर काढेल आणि मग तुम्ही परत याल माझ्याच नवऱ्याकडे हात पसरायला. आणि ते ऐकून एकनाथ म्हणतो की सुनबाई आम्ही तुमच्याकडे कधी काही मागितलं आहे ना, नाही ना, मग आम्ही बघू आमचं काय करायचं ते. आणि ते ऐकून ती जयंती त्या दोघांनाच टोमणे मारत म्हणते की कसं आहे ना, मी कोट्टलवारांची राजकन्या आहे, माझा बाप आणि माझा काका खिशात 50 वकील घेऊन फिरतात, त्यामुळे माझं तर काही बिघडणार नाही. तुम्हालाच हे घरदार विकावं लागेल आणि रस्त्यावर यावं लागेल आणि जर तुम्ही माझ्या नवऱ्याच्या पैशांवर डोळा ठेवाल ना तर याद राखा. आणि मग ती तेथून निघून जाते. हे दोघेजण मात्र काळजीत पडतात. दुसरीकडे सारंग रात्री एकटाच सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो सगळीकडे वेड्यासारखा सावलीचा शोध घेत असतो आणि त्यावेळी त्याचं गाडी चालवण्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत असतं आणि अचानक समोरून एक टेम्पो येतो आणि तो पाहून सारंग घाबरतो. त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो, मात्र त्याची गाडी एका झाडाला जाऊन धडकते आणि सारंग थोडक्यात वाचतो. आणि त्याचवेळी दुसरीकडे सावली झोपेतून डचकून जागी होते. ती खूप घाबरलेली असते. ती विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत म्हणते की सारंग सरांवर कोणतं संकट तर येणार नाही आहे ना, मला असे भास का होत आहेत. आणि मग ती अस्वस्थपणे तिथे फेऱ्या मारू लागते, विठ्ठल रुक्मिणीकडे प्रार्थना करू लागते आणि मग त्यानंतर ती घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे सारंग खूप जास्त घाबरलेला असतो, पण मग तो स्वतःला सावरतो, गाडीतून खाली उतरतो. तर दुसरीकडे सावलीला सारंगची खूप काळजी वाटत असते आणि मग त्यानंतर ती रात्री एकटीच कंदील घेऊन घरातून बाहेर पडते, जंगलाच्या दिशेने जाण्यासाठी निघते. दुसरीकडे सारंग गाडीतून खाली उतरतो. आता काय करावं हे त्याला सुचत नाही. जी गाडी देखील चालू होत नसते, इंजिनही खूप तापलेले असते आणि मग तो विचार करतो की इतक्या रात्री आपल्याला इथे पाणी कुठून भेटणार. पण मग त्याला जंगलाच्या दिशेने जाणारी एक वाट दिसते आणि तोही त्या वाटेने पुढे जाऊ लागतो. पण थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याला सगळीकडे अंधार दिसू लागतो आणि अंधारामुळे तो खूप घाबरतो आणि मोठमोठ्याने आई आई असं ओरडू लागतो. त्याला तो लहानपणीचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि तो खूपच घाबरतो. कानांवर हात ठेवून डोळे बंद करून तो फक्त आईला हाका मारत असतो आणि मग त्यानंतर तो मोठ्याने सावली असं ओरडतो आणि उभा राहतो आणि सावलीला शोधण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागतो. दुसरीकडे सावलीसुद्धा कंदील घेऊन अनवाणी पायाने जंगलाच्याच दिशेने निघालेली असते. ती सगळीकडे सारंगचा शोध घेत असते, त्याला हाका मारत असते. तर इकडे सारंगसुद्धा त्या अंधारामध्ये चाचपडत वाट शोधत असतो, सावलीला हाका मारत असतो आणि मग त्यानंतर सावलीचं सारंगकडे लक्ष जातं. सारंगचे डोळे अर्धवट बंद असतात, तो घाबरलेलाच असतो. त्याला आपण कुठे आहोत, काय करतो याचंही भान नसतं आणि त्यावेळी सावलीच्या लक्षात येतं की जर सारंगने एक पाऊल पुढे टाकलं तर तो खोल दरीत पडेल. त्यामुळे ती खूप घाबरते, मोठ्याने सारंग सर असं ओरडते आणि पटकन जाऊन त्याचा हात पकडते. पण मग त्याच वेळी सारंग बेशुद्ध पडतो. त्याने सावलीच्या मांडीवरच डोकं ठेवलेलं असतं आणि मग सावली त्याचा हात हातात घेते. ती सारंगला धीर देत असते.
आणि त्याच वेळी सगळे गावकरी धावतच त्या ठिकाणी येतात. त्यांच्या हातामध्ये मशाली असतात आणि त्यांच्या उजेडामध्ये सारंग सावलीचा चेहरा बघतो. सावलीला पाहून त्याला खूप आनंद होतो, पण मग त्यानंतर तो पुन्हा बेशुद्ध पडतो आणि मग ते सगळे मिळून सारंगला घरी घेऊन जातात. दुसरीकडे तिलोत्तमा खूप अस्वस्थ असते. चंद्रकांत तिच्याशी बोलायला जातो. तो विचारत असतो की काय गं, काय झालं? तर तिलोत्तमा म्हणत असते की मला सारंगची खूप काळजी वाटते रे. तर चंद्रकांत म्हणतो की खरं सांगू का, तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला वाटते, कारण तू दिलेली 2 दिवसांची मुदत आता उद्या संपेल आणि मग तू त्याला काय करायला सांगशील हेच मला समजत नाही आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा हसून म्हणते की तुला खरंच असा प्रश्न पडला आहे का? तुला माहिती ना, मी फक्त आपल्या मुलांच्या चांगल्याचाच विचार करते, त्यामुळे मी सारंगला जे काही सांगेल ना ते त्याच्या चांगल्यासाठीच असेल, विश्वास ठेव. पण चंद्रकांत म्हणत असतो की अगं, आपली मुलं आता मोठी झालेत, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. तर तिलोत्तमा म्हणत असते की हो, कळतंय मला, पण मला असं वाटतं की आपला सारंग कुठेतरी माणसं ओळखायला चुकतो आणि म्हणून आपण त्याला मदत करायला हवी असं मला वाटतं. तर चंद्रकांत म्हणत असतो की तिलोत्तमा, मदत करणं वेगळं आणि आपले निर्णय मुलांवर लादणं वेगळं. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की माहीत नाही का, पण आत्ता मी हा जो काही निर्णय घेते ना तो सारंगच्या चांगल्यासाठीच असणार आहे, पण तरीही मला सारंगचीच काळजी वाटते, आतमधून असं शांत वाटत नाही आहे. आणि ते ऐकून चंद्रकांत तिला विचारतो की तुझा निर्णय चुकत तर नाही आहे ना? पण त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की नाही रे, आत्तापर्यंत मी घेतलेले निर्णय कधीही चुकलेले नाही आहेत, पण मला सारंगची काळजी वाटते हे मात्र खरं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सारंगला जेव्हा जाग येते तेव्हा आधी तर आपण कुठे आहोत हे त्याला समजत नाही. तो उठून बसतो आणि मग त्यानंतर त्याचं समोरच बसलेल्या सावलीकडे लक्ष जातं. तो प्रेमाने तिला हाक मारतो आणि सावलीही आनंदाने पाठीमागे वळून बघते. आणि ते दोघेजण इतक्या दिवसांनंतर जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा नकळतपणे त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. सारंग धावतच सावलीच्या जवळ जातो आणि तिला विचारतो की सावली, तू ठीक आहेस ना गं? कुठे गेली होतीस? आणि त्यावेळी सावली रडतच म्हणते की सारंग सर, मी तुम्हाला तुमच्या आसपास नको होते ना. आणि ते ऐकून सारंग सावलीची माफी मागतो. तो म्हणत असतो की सावली, अगं, मैत्रीमध्ये भांडणं होतातच ना, आणि मी तुला म्हणालो होतो की मला तू आसपास नको आहे, तू तर घरच सोडून गेली. आणि ते ऐकून सावलीसुद्धा रडतच सारंगची माफी मागते. मग सारंग तिची चौकशी करतो, ती बरी आहे की नाही हे विचारतो आणि त्यावर सावलीही हो म्हणते. मग सारंग तिला सांगू लागतो की मला तुझं पत्र सापडलं, मी ते पत्र घेऊन विठ्ठलाच्या पुढे गेलो आणि त्याला म्हणालो की मला सावलीपर्यंत पोहोचव, आणि बघ, तुझ्या विठ्ठलाने मला तुझ्यापर्यंत आणलं. आणि ते ऐकून सावलीलाही हसू येतं. त्याचवेळी मग पंढरीनाथ आणि रखुमाई त्या ठिकाणी येतात. सारंग सावलीचा हात हातात घेत तिला विचारतो की माझ्यासोबत घरी येशील ना? आणि त्यावर तीही हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर हे दोघेही जण खूप आनंदाने सारंगकडे आणि सावलीकडे पाहत म्हणतात की सावली, खरंच तुझा नवरा खूप चांगला आहे. आणि मग त्यानंतर सावली सारंगला सांगते की यांनीच माझा जीव वाचवला, मला सांभाळलं. आणि मग सारंग हात जोडून त्या दोघांचे आभार मानतो आणि म्हणतो की माझ्या घराचे दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडे आहेत, तुम्हाला कधीही कशाचीही गरज पडली ना तर नक्की मला हाक मारा. आणि मग त्यानंतर सावली सारंग जोडीने त्यांचा आशीर्वाद घेतात. आणि त्यावेळी ते दोघेजण अगदी विठ्ठल रुक्मिणीसारखेच हसत एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग सावली सारंग त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.